नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मीनाक्षी सुशील शिंदे कोडिगेहल्ली बंगळूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि या शिंदे कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. माझं नाव मीनाक्षी सुशील शिंदे. गेले 3 वर्ष मी माझे मिस्टर आणि मुलगा बंगलोरला राहतो आणि मी प्रोफेशननी जरी मार्केटिंगमध्ये MBA असेल तरी पण माझा आणि माझ्या मिस्टरांचा छंद म्हणजे कुकिंग. आम्ही महाराष्ट्रापासून दूर आहोत तरी पण आम्ही महाराष्ट्रीयन कल्चर जपण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही इथे एक मंडळ फॉर्म केलं आहे जिथे आम्ही सगळे सण साजरा करतो. आत्ताच नुकता आम्ही मकर संक्रांतीचा सण साजरा केला. मी गेले 13 वर्ष होम मिनिस्टरमध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न करत होते जेव्हा मी महाराष्ट्रात होते आणि अचानक कळालं की होम मिनिस्टरचा भारत दौरा सुरू झाला आहे आणि मी परत प्रयत्न केला इथे आल्यावर आणि माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आणि माझं सिलेक्शन झालं होम मिनिस्टरमध्ये. मला फार आनंद झाला या गोष्टीचा. सो भाऊजी लवकर या पैठणी घेऊन. काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. आनंदाने नाहून जाण्या सगळ्यांना बोलवा. काही दिशांना आता पसरू वा वा वा. खूप छान पद्धतीने स्वागत झालेलं आहे आणि आता उखाणा घ्या. तुळजाभवानीची कृपा तिरुपतीचा आशीर्वाद. बर. तुळजाभवानीची कृपा तिरुपतीचा आशीर्वाद ही माहेरची निरांजन आणि सासरची फुलवात. सुशीलराव यांचं नाव घेतलं. चला भाऊजी करूया कार्यक्रमाची सुरुवात. अरे वा. तुम्ही पण पाठ केलाय ना? केलाय. इकडनं आली चिव तिकडनं आला काऊ. इकडनं आली चिव तिकडनं आला काऊ. मीनाक्षीचं नाव घेतो डोकं नका खाऊ. तुमच्यामुळे मला हे ऐकून घ्यायला लागलं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? अंबरनाथचं. अंबरनाथला? मुंबईत म्हणजे अंबरनाथ ठाणे जिल्हा. हो. आणि तुमचं? डोंबिवली. शाळा कुठली? महात्मा गांधी वेस्ट डोंबिवलीला. हो. कॉलेज पेंढारकर, केवी पेंढारकर. हळूहळू नंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंटसाठी ठाण्याला शिफ्ट झालो. आणि तुमचं? माझं कॉलेज शिक्षण अंबरनाथलाच झालं इनोव्हिल स्कूलमध्ये आणि नंतर तिथून उल्हासनगरला कॉलेज CHM. मग ओळख कुठली तो म्हणजे? आम्ही ॲक्च्युली कॉमन फ्रेंड थ्रू भेटलो. कसं काय हो? हे दोघं एका ठिकाणी कामाला होते. माझा फ्रेंड आणि सुशील एका ठिकाणी कामाला होते आणि तो माझा अगदी बालपणीचा मित्र. मग त्याला कॉल करत होती मी आणि नवीन फोन घेतला होता मी. त्याला फोन करायचा होता, सांगायचं होतं हा नवीन नंबर आहे माझा. त्यांनी उचलला नाही आणि मग ह्यांच्या फोनहून मला एक फोन आला. का तुम्ही केला फोन? नाही, मी नाही केला ॲक्च्युली. तो मला बोलला. सांगा, असा जादूचा फोन आहे का? याने त्यांना फोन केल्यावर तुमच्या फोनवरून असं कसं काय? मी इतकी वर्ष फोन वापरतोय, असा कधी आमचा नंबर नाही चुकला तो? नाही, ॲक्च्युली त्याने माझ्या फोनवरनं फोन केला होता की तो बोलला की अरे कंटिन्युअस मिस कॉल येतं ह्या नंबरवरनं, बघूया. मी फोन केला तर फोन उचलत नाही आहे तर मी तुझ्या फोनवरनं फोन करतो. बरं. तर त्याने फोन केला हिला ह्या नंबर तिच्या नंबरवरती. हिने फोन उचलला नाही कारण नवीन नंबर होता म्हणून. बरं बरं. तर परत माझ्या नंबरवरती हिने 2दा मिस कॉल दिला. का हो? बघ आता कोणी फोन केला मला समजायला हवं ना. हां. मग मी फोन केला परत तर ह्यांनी उचलला नाही. नंतर उचलला एकदा तर ह्यांनी सांगितलं माझं नाव सुशील. म्हटलं मी नाही ओळखत तुम्हाला आणि मी तुम्हाला फोन केलाही नाही. तर ते म्हणाले आलाय मला तुमच्याकडनं फोन. बरोबर आहे. केलाच होता तर काय? केला होता पण मला माहीत नव्हतं. मग नंतर अशीच बोलणं झालं थोडंसं आणि मग समजलं की त्यांनी केला होता वगैरे फोन मित्रांनी. ॲक्च्युली त्याने फोन केला होता हिला
नंतर मग मिस कॉल म्हणजे हिचा मला फोन आला. मी बोललो की मी सुशील बोलतो. पण तिला विश्वासच बसत नव्हता की नाही तू मित्रच बोलतोय आणि दुसऱ्याचं नाव घेतोस, तू आहे तोच आहे सुशीलला तू सांगतो वगैरे. मग मला विचारायला लागले की काय करतोस वगैरे असं. का हो, कशासाठी एवढं काय चौकशा अरे करायचं? म्हणजे समजायला पाहिजे ना कोणाला फोन लागलाय, म्हणजे खरंच आपल्याला ओळखीचं detail आहे मिळाली की नाही. पाहिजे. असं कसं कोणी पण फोन नाहीतर करेल. काय? मग तुम्ही चौकशी केली? चौकशी केली. मग त्याला मित्राने आमची कन्फ्युजन मिटवली की मी फोन लावला होता त्याच्या फोनून वगैरे. आणि मग असंच थोडं बोलणं झालं आमचं आणि ओळख झाली आणि मग बोलणं आणि वाढलं. मग मित्र बाजूला पडला. हो खरंच तसंच, अगदी काय हो तसंच. सुशील, हसू नका आता. हसण्यातच गेम झालाय सगळा. सांगा काय झालं? काय झालं? हो ॲक्च्युली मग नंतर आमचे एकमेकांना कॉल चालू झाले. मग आम्ही आय थिंक 1-1.5 महिन्यानंतर भेटलो म्हणजे आम्ही ठरवलं असं भेटायचं, भेटायचं. पण नाही जमलं कारण की ते गावाला निघून गेले अर्जंटली. काय या भेटणार म्हणून? नाही. आणि मग नंतर भेटलो आम्ही. पण भेटलो असं की त्यावेळेस स्मार्टफोन वगैरे काही नव्हता. तर डायरेक्टली हिला मी ठरवलं कॉल केला आणि मी बोललो की आपण भेटूया. तर भेटणार कुठे? तर एक उल्हासनगर, इवली उल्हासनगर स्टेशनला भेटूया. तर तिकडे रोमॅन्टिक ठिकाण आहे ना. कॉलेजलाच आता भेटू शकणार ना, आणखी कुठे भेटायला जाणार मी? कॉलेज नाही, रेल्वे स्टेशन म्हणताय. कॉलेजला जायला रेल्वे स्टेशनहूनच. बरोबर. मग एक तर मी बघितलं नव्हतं कधी. तर आम्ही विचार केला की तू काय घालून येणार, मी काय घालून येणार. मग आम्ही कपडे डिसाईड केले आणि त्या कपड्यांवरती आम्ही एकमेकांना ओळखलं. पहिलं लांबनच बघितलं की बाबा हीच ती आहे ना, नाहीतर जाऊन उगाचच कोणी. लाभलं म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मवर होता की समोरच्या प्लॅटफॉर्म? समोरच्या प्लॅटफॉर्मवरती होतो आणि मी या प्लॅटफॉर्मवरती, असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती होतं. बघितलं हां की बाबा आपण सांगितलेलं किंवा तिने सांगितलेल्या कपड्यात त्या उभ्या आहेत. हो. आणि तुम्ही तिकडे मार्क केलं की आला बाबा. आणि मग एक ते दोघांचे वेगळे प्लॅटफॉर्म होते, ट्रॅक वेगळे होते. एका प्लॅटफॉर्मवर कधी आला? तिथून पुढे लगेच म्हणजे बोलणं झालं, थोडं बोलणं वाढत गेलं आणि 2.5 वर्षांनी मग आम्ही ठरवलं की 2.5 वर्ष तुम्ही उल्हासनगर स्टेशनवरच भेटत? नाही, उल्हासनगर आम्ही पण प्लॅटफॉर्मवरतीच भेटायचो. प्लॅटफॉर्मवरतीच भेटायचो. कुठली स्टेशन सांगा? स्टेशन अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, ठाणा, हेच आमचे स्टेशन. भेटण्याचं ठिकाण स्टेशनच. मला सांगा, स्टेशन म्हणजे जनरली ही जी स्टेशन तुम्ही सांगितली ही गर्दीची आहे? हो, आम्हाला सगळे जणांनी बघितलेलं होतं. माझ्या फॅमिलीमधल्यांनी पण आणि त्यांच्या फॅमिलीमधल्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी स्टेशनवर बघितलेलं होतं. ट्रेनमध्ये पण ह्यांच्या भावांनी वगैरे बघितलं होतं आम्हाला. कोण बोलले नाही काही? हो, सगळे विचारायचे ना. तुम्हाला विचारायचे का रेल्वेत लागलायस? हल्ली स्टेशनवरच असतोस आणि एकाच काय म्हणतात ते प्रवाशाला पकडतोस तिकीट. पण मला सांगा, फायनली प्रपोज कोणी केलं? प्रपोज त्यांनी मला आधीच केलं होतं. आधी म्हणजे पहिल्याच भेटीला केलं होतं प्रपोज त्यांनी मला. तिकडच्या प्लॅटफॉर्मवर? तिथेच. आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो नंतर. पण त्या प्लॅटफॉर्मवरती ना, त्याच दिवशी. आणि मग लगेच तुम्ही तेव्हाच प्रपोज केलं होतं? हो. त्याच्यानंतर 2.5 वर्ष तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म बदलले. पण होकार काही दिला नाही? होकार दिला मी आधीच, पण हा म्हणजे असं शुअर नव्हतो की खरंच बाबा एवढं पुढे. आवडले होते मला, स्वभाव चांगला होता आणि ऐकलं होतं छान आहेत. माझ्या मित्रांनी सांगितलं होतं चांगला मुलगा आहे वगैरे. सो तुम्ही का प्रपोज केलं? खरं सांगायला गेलं तर असं मनात नव्हतं. ओके बोललो की चला प्रपोज करूया म्हणून. आणि नंतर ह्याला काय अर्थ आहे? हो खरंच असं माझ्या मनात नव्हतं. लागली लॉटरी तर लागली. आणि लिटरली आमच्या दोघांच्या मनात असं काही नव्हतं की आपण पहिल्या भेटीला तर काहीच नव्हतं. तरी प्रपोज करायचं डेअरिंग केलं? आणि मी पण हो बोलली, पण नंतर असं वाटलं नव्हतं की हो पण म्हणाला. हो. काय खाल्लं होतं जरा? कुठल्या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होता त्या? ते स्टेशनच्या बाहेरच होतं. काय मागवलं होतं? नाही, आम्ही कोल्ड्रिंकच पिली होती दोघांनी. या सगळ्या प्रवासात मसालेदार प्रसंग असा जर सांगायचा झाला तर कुठला सांगाल? ऍक्च्युली कुठला काय? हळूच काहीतरी एक बाण सोडला. मी म्हणाले अष्टविनायकावाला. काय झालं अष्टविनायक? मी जेव्हा अब्रॉडवरनं आलो तर आम्ही बोललो की अष्टविनायक करायला जाऊया. तर ॲक्च्युली मेवण्यांची कार घेतली, आम्ही अष्टविनायकाला निघालो. तर हिने मला विचारलं आपल्याला किती खर्च होईल. म्हणलं अष्टविनायकसाठी 2-2.5 हजार रुपयामध्ये आपण आरामात खर्च होईल. पण आम्ही प्रवास चालू केला आणि प्रवासामध्ये कमीत कमी मी 13 वेळा आमचं टायर पंक्चर झालं.
आणि 4 टायर आम्ही चेंज पण केले, करावे लागले थोडक्यात. मला सांगा हे 2,500 कसं काय जमलं? नाही जमलं. 2,500 बिलकुल नाही जमलं. सगळे टायर 13 वेळा पंक्चर झाले. 13 वेळा आम्ही पहिलं मोजले. स्टार्टिंगला मला 10 एक मिनिटं. टायर चेंज करण्यासाठी 10 मिनिटं लागलं. नंतर मला असं वाटलं की मेकॅनिकच झालेलं आहे आणि फटाफट टायर चेंज करून दुसरा टायर लावून परत नेक्स्ट पुढे. कोणाची होती गाडी? मेवण्यांचीच होती. इतका राग का काढला? आणि आलेल्या प्रत्येक संकटावरती मात केल्यामुळे संसाराची गाडी, ज्याला 2 चाकं असतात, ह्यांची तर 4ही चाकं सुरुवातीला पंक्चर झाली होती, पण आता भरधाव वेगाने धावतायत. यापेक्षा वेगळा योग कुठला? शेवटी या गोष्टी असतातच. पण तुम्ही बँगलोरमध्ये यायचं, वेगळ्या राज्यात यायचं, वेगळ्या शहरात जाऊन तिथे स्थिरावायचं, हे खरं तर खूप मोठं असतं ना. चॅलेंजिंग. हां, मग परत तिकडे महाराष्ट्रात जाणं होतं? होतं, वर्षातून 1-2दा होतं. पण केवढं असेल ना. मग आजूबाजूच्यांनी आता हे जे सगळे लेजिम घेऊन होते, हे सगळी टीमनी कसं काय त्यावेळेला तुम्हाला सपोर्ट केला? हो, सगळ्या जणी होत्या म्हणून मला कधी भासत नाही असं की कोणता सण असं मी मिस करते फॅमिलीला वगैरे, असं नाही होत. कारण की आम्ही सगळ्या जणी मिळून सगळे सण साजरा करतो, सगळे सण इथे साजरा होतात बँगलोरमध्ये. तर आम्ही कोणीच रॅदर मिस नाही करत. या टप्प्यावर एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. आता घरामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. 1 मिनिटामध्ये एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. आणि त्यासाठी पहिला क्ल्यू, औषधी वनस्पती. वेळ सुरू झाली. हॅलो. सांगू शकता तुम्ही? गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वरा. फोटो. संपूर्ण 30 सेकंद झाली. चातुर्मास. हळू. 30 सेकंद झालेली आहेत. 35 सेकंद झाली. मसाला कुटण्याचे पारंपरिक. 40 सेकंद. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. आणि सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून वहिनीला मिळते आहे ही भेटवस्तू. बरं, आता जरा तुमच्या दोघांबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. काय सांगणार सुनेबद्दल? छान आहे ती. पहिले आम्हाला म्हणजे लग्न होईपर्यंत आम्ही तिला बघितलेलंच नव्हतं. बरोबर. लग्न झाल्यानंतर तिला बघितलं. तुम्ही स्टेशनवर कधी गेला नाही? नाही. सुद्धा जे बोलू शकत नाही ना, ते कागदावर लिहिलेलं आहे. बरं. मी फक्त कोणी लिहिलंय ते नाही सांगणार. राग हा नाकावर आहे. खूप प्रेमळ आहात,
पण एकदा राग आला की काही खरं नाही. हे खरं आहे का हो? खरं आहे. खरं आहे. खरं आहे. खूप प्रेमळ आहात, खूप मनमिळाऊ आहात, एकदमच म्हणजे इतका चांगला स्वभाव आहे तुमचा. पण गाळलेल्या जागा आवडता छंद तुमचा खूप चांगला आहे, ऐकून मला छान वाटलं. तो छंद आहे नवऱ्याशी भांडणे. मान्य आहे? नाही नाही मान्य. भांडते. हे मी ऐकून घेतलं नसतं, खरं सांगतो. मी लगेच बाहेर जायला सांगून दरवाजा बंद केला असता. वाचू? हो हो बघा, जसं लिहिलंय तसं वाचणार. हो हो जसं लिहिलंय तसंच. कशाला बोलवलं तुम्हाला? ती फार खडूस आहे. बघा, तुम्ही बोलला म्हणून मी नाहीये. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या गोष्टी? हो थोडी चिडकी आहे मी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? आता सगळ्यांनी सांगितलंय माझ्या चिडण्यावरून एवढं, तर मी नक्की प्रयत्न करेल कमी चिडायचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता एक पुढचा खेळ. चित्र काढायचं आहे. तुम्ही काढलेलं चित्र समोर दाखवायचं आणि या सगळ्यांनी मिळून ते ओळखायचं आहे. असं आहे. थोडाफार. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. धन्यवाद. आपण चित्र दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, वेळ संपली. थांबा, सांगा काय काढलंय? मैसूर पाक. मैसूर पाक. छान होता. इच्छा झाली तरी खायला जाणार नाही तो. आता बघाच तुम्ही. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. तुम्ही असं बघितलंय कधी? खरं सांगा. तुम्ही खरं सांगा. जर का मी तसा मैसूर पाक काढू शकतो तर सरडा असं. चोच असलेला सरडा जर कोणाला बघायचा असेल तर बँगलोरला या. अभिनंदन. धन्यवाद. 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा म्हणजे जेव्हा मी सांगते की गेम थांबवा खेळायचा तेव्हा थांबवला पाहिजे. दुसरी अपेक्षा सांगा. असंच जसं व्यवस्थित सांभाळताय आम्हाला तसंच सांभाळावं आणि आईंना वगैरे सगळ्यांना फॅमिलीमध्ये सगळ्यांना सपोर्ट करावा. बस इतकीच अपेक्षा आहे माझी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी अपेक्षा फर्स्ट की ती आत्ता जशी आहे तशीच तिने सगळ्यांबरोबर सांभाळून घ्यायला पाहिजे आणि तिने तिच्या रागावरती कंट्रोल करावं, ही एक अपेक्षा आहे. मान्य? मान्य. बघा, माझ्या समोर मान्य करतोय. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा हीच आहे की जसं आत्तापर्यंत मला एवढा सपोर्ट तिने केलेला आहे माझ्या लाईफमध्ये चढ उतारामध्ये, तर तो तिने पूर्ण तसाच कंटिन्यू ठेवावा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता क्षण येणार आहे सन्मानाचा. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार महाराष्ट्रातून झी मराठीने ओटी पाठवली आहे तुमच्यासाठी. तुमच्या वहिनींनाच तो मान आहे आज तुमची ती ओटी भरण्याचा झी मराठीच्या वतीने. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आणि या आनंदाच्या प्रसंगी ही आजची आठवण तुमच्यासाठी. त्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.